हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये. आणि आज आपण मस्त वॉफल बनवणार आहोत. नो मैदा नो शुगर. आज आपण नागलीच्या पिठाचे वॉफल कसे बनवायचे हे बघणार आहोत. तर रिसेंटलीच मी अमेझॉनवरनं काही प्रोडक्ट्स मागवले, त्याच्यापैकीच एक आहे वॉफल मेकर. याचा रिव्ह्यू, हे कसं यूज करायचं, काही टिप्स, क्रंची वॉफल्स बनवण्यासाठी काय करायचं, त्यासोबतच तुमच्याकडे वॉफल मेकर नसेल तर अजून कशावर तुम्ही बनवू शकता, ही सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर याच्यासाठी मी एक बाउल घेतला. बाउलमध्ये तीन छोट्या वाट्या मी नागलीचं पीठ घातलं. त्याच्यानंतर एक छोटी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं. त्याच्यानंतर 3 छोटे चमचे मी कोको पावडर घातली. पाव चमचा बेकिंग पावडर घातली. त्याच्यानंतर 4 छोटे चमचे मी ते गूळ पावडर घातली आणि 1 छोटा चमचा तूप घातलं. तुमच्याकडे गूळ पावडर नसेल तर तुम्ही आपला नॉर्मल गूळ किसूनही घेऊ शकतात, किंवा तुम्ही डेटची पावडर वगैरे असेल तर ती पण वापरू शकता. त्यानंतर मी आता हे बॅटर दुधामध्ये भिजवणार आहे. त्याच्यामुळे मी इथे 4 छोट्या वाट्या दूध घातलेलं आहे. तुम्ही पाण्यातही भिजवू शकता आणि त्यासोबतच दुधाचे किंवा पाण्याचे प्रमाण हे तुमच्या पिठावरही अवलंबून आहे, त्यामुळे कमी जास्त लागू शकतं. त्यानंतर 5 मिनटं आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे. आता आपण घेतलेला आहे वॉफल मेकर. तर हे वॉफल मेकर सगळ्यात पहिल्यांदा प्रीहीट करावं लागतं. तर प्रीहीट करण्यासाठी सिंपल त्याची वायर लावायची आणि बटन स्टार्ट करायचा. त्याचा ऑरेंज लाईट लागतो. ऑरेंज लाईट बंद झाला म्हणजे हे वॉफल मेकर प्रीहीट झालेलं आहे. प्रीहीट झाल्यानंतर आपल्याला याच्यात बॅटर घालायचं आहे. बॅटर घातल्यानंतर आपल्याला त्याचं झाकण वरतून बंद करायचं. तर साधारणपणे 1 ते 2 मिनटं हे एका साईडने वॉफल छान क्रंची होण्यासाठी लागतं. तुम्हाला जास्त क्रंची करायचं असेल तर याला 4 ते 5 मिनटं तरी लागणार. आणि एका साईडने झाल्यानंतर हे थोडंसं असं फुगतं. तुम्ही बघू शकता वरचं जे त्याचं पार्ट आहे तो थोडासा असा वरती येतो. तर आपण ते फ्लिप करायचं, थोडंसं फोर्कने असं साईडने काढून फ्लिप करायचं आणि क्रंची करण्यासाठी दोघं साईडने 3 ते 4 मिनिट मस्तपैकी असं भाजून घ्यायचं. तर आपलं क्रंचीवाला वॉफल तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त झालेलं आहे. आणि हे गरम असताना थोडंसं नरम असतं, पण तुम्ही जेव्हा ते थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर एकदम क्रंची होतं. आणि जर तुम्हाला क्रंची नको असेल तर अगदीच 2 ते 3 मिनटात हे वॉफल तयार होतं. तर याच्यावर तुम्ही कोणतंही स्प्रेड लावू शकता, पीनट बटर लावू शकता. तर इथे मी चॉकलेट स्प्रेड लावते आहे. इवन तुम्ही याच्यावर मधही लावून खाऊ शकता. मधही खूप छान लागतं. ऑर एल्स तुम्ही नुसतंसुद्धा हे वॉफल खाल्लं तरी पण छान लागतं. त्यानंतर आता तुमच्याकडे वॉफल मेकर नसेल तर सिंपल तवा गरम करायचा. तवा गरम झाल्यानंतर त्याच्यात थोडंसं 1-2 थेंब तूप टाकायचं आणि त्याच्यानंतर 2 पळ्या इतकं हे बॅटर टाकायचं. बॅटर टाकल्यानंतर वरचं ड्राय झालं की त्याला साईडने आणि वरनं छान तूप लावायचं आणि मस्त लो फ्लेमवरती हे भाजून घ्यायचं. तर हेही खूपच छान लागतं. तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा स्वीट क्रेविंगसाठी ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. तर वॉफल मेकरचा रिव्ह्यू ओके आहे. थोडासा वेळ लागतो त्याच्यात बनायला, पण मस्त बनतं. तुम्ही ट्रायसाठी घेऊ शकतात. तर भेटूया आपण नेक्स्ट छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. बाय. थँक्यू.